दिस इज व्हेरी टेंटेटिव्ह, हे लक्षात ठेवा, हे सगळं टेंटेटिव्ह आहे. यू माइट नॉट फॉलो दिस, युअर प्लॅन माइट बी कम्प्लिटली डिफरंट, सम थिंग्स माइट हॅपन. पण आपल्याला बेसिक काय काय करायचंय, बेसिक गोष्टी सांगतो. फर्स्ट थिंग इज सगळ्या सब्जेक्टचं एक रिडिंग तरी करायचं. इट शुडंट मॅटर की कुठला का सब्जेक्ट असेल, आर्ट अँड कल्चर असू दे, काही असू दे, वर्ल्ड हिस्ट्री असू दे, ऍटलीस्ट वन रिडिंग इज इम्पॉर्टंट. For all subjects, at least one reading is very important. So we have to do that. Secondly, करायचं काय आपल्याला? Now this is okay. हा महिना कुठला चाललाय? एप्रिल. This is April. हा चला मेच संपत झालं. This is May. मे पासून जानेवारी पर्यंत, दिस इज जानेवारी 2025. ओके, दिस इज व्हेन यू मस्ट हॅव कंप्लीटेड ऑप्शनल प्लस GS4 प्लस essay in this order only. Do not start doing ethics and essay before you complete your optional. It is always going to be optional, then ethics, and then essay. If you start writing an essay today, you will be demotivated कि आपल्याला येतच नाहीये. But once you start doing optional, then you complete your GS4. essay का fodder आपको automatically इसमें से मिल जाएगा. You will know certain amount of thinkers. You will know some philosophies. You will know some heavy words, heavy quotes, which will come from your optional and GS4. अगर आपके optional humanities के optional है, well and good. Even if your optional is a technical option, geography optional असेल, mathematics असेल, still you have to do that in this particular way only. Okay? December पर्यंत, yes. So आधी मॉड्यूल चालू मॉड्यूल चालू म्हणजे आता क्वालिटी शिकवते किंवा ऑप्शनचा नंतर चालू होईल. Yes. You have to, this is your self study. This is what I'm talking about, self study. Modules नाही. This is your self study. की आपल्याला ऑप्शनल GS4 essay या ऑर्डर मध्ये सेल्फ स्टडी करायचं. ह्याच्या पॅरेलली तुमचे मॉड्यूल चालू असणार. Now don't worry about the modules. Modules के लिए क्या करना है? You have to just be regular, lecture करो and revise the lecture. जानेवारी पर्यंत या जानेवारी 25 पर्यंत लेक्चर्स रेग्युलरली करायचे आणि लेक्चर्स रिवाइज करायचे. कारण एवढंच जमतं. फ्रँकली स्पीकिंग, बिकॉज आय बीन इन युअर प्लेस लास्ट इयर. सो एवढंच करता येतं आपल्याला. एकतर आपल्याला लेक्चरला रोज येता येतं आणि झालेला लेक्चर रिवाइज करता येतो. या पलीकडे जर तुम्ही विचार केला की आपण एक टाइम टेबल बनवतो, सकाळी 9 ते 12 ऑप्शनल, 12 ते 1 जेवण, 1 ते 3 GS1, 2 ते, तसलं होत नाही. युअर डे शुड ओनली कंप्राइज ऑफ 3 थिंग्स: न्यूजपेपर, ऑप्शनल आणि मॉड्यूल. एकदम सिंपल. दिवसात उठल्यावर 3च चेकलिस्ट पाहिजे. न्यूजपेपर का, ऑप्शनल केलंय का, मॉड्यूल चालू आहे, जो मॉड्यूल चालू आहे ते मॉड्यूल रिवाइज करतोय का, बस. इफ यू कीप युअर प्रिपरेशन दिस राहून तुम्ही जानेवारी पर्यंत येणार आहात. तुम्ही जानेवारी मध्ये हिस्ट्री तुम्हाला दिसणार आहे. टिल a lot of people are going to decide that this year is not here, there is going to drop. If you want to out, understand that you have to do only 3 things in a day. Number 1, number 2 is optional or any one of these 3 subjects. Optional, sometimes you might get bored. 5 दिवस optional चाललाय. GS4 करो. Or essay. Essay is something that should be done towards the end, October, November only, post Diwali. But this is what you have to do. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो की वेळ कसा मॅनेज करायचा आपल्याला. बघा, सकाळच्या वेळेला तुमचे ऑप्शनलचे सेशन असणार.
है ना. आणि दुपारी either it will be 4 to 6 or 6:30 to 8:30 will be your modules. GSK. So honestly speaking, you will understand कि 8:30 के बाद you can only study for 1.5 hours, maximum 2 hours. तुम्हाला वाटेल अरे 8:30 नंतर तर 4 तास आहेत 12 वाजेपर्यंत जेवायचं असतं. आणि आपलं डोकं आहे लगेच त्याला तुम्ही बटन दाबलेत की त्या अभ्यासाला बसत नाही. यू हॅव टू रिस्पेक्ट द लिमिटेशन्स ऑफ युअर बॉडी. इफ यू डोंट रिस्पेक्ट इट, युअर ब्रेन इज गोइंग टू गिव्ह यू धोका ॲट सम व्हेरी क्रुशियल पॉइंट. आठवतच नाही तू काय करणार. यू कॅनॉट फोर्स युअर ब्रेन टू रिमेंबर और टू रिप्रोड्यूस समथिंग. इफ द ब्रेन सेज नाही आता नाही आता बस झोपायचं. सो रिस्पेक्ट युअर ब्रेन. जेवल्यानंतर रात्रीचं तुम्हाला 2 तास मिळणार आहे. मॅक्स मी सांगतो 2 तास. खूप एफिशियंट असाल तर, नाहीतर 1.5 hours. कारण शेवटी आपल्याला आयसोलेट होऊन नाही ना, जेवता जेवता बोलायचं पण आहे 4 लोकांशी, येतं जाता बोलायचंय. आपण मान खाली करून इफ यू आर समबडी यू कॅन डू दॅट, डू इट. हा मला हेच फॉलो करत होतो. सो बिकॉज मी ऑप्शनलच्या बॅचला पण होतो. सकाळी ऑप्शनलचे लेक्चर्स असतात 2 तास. सगळ्या वारी नसतात. 4 days a week असतं, 5 days a week असतं. 2 दिवस तुम्हाला पूर्ण मिळतात, सॅटर्डे संडे. सो ऑप्शनल इज मोस्टली 5 days a week. सो आता ऑप्शनचे क्लास कधी कधी 9:30 ला असतात. इथून नगाला लहर आली की 7 ला पण असतात. इट डिपेंड्स की त्याला काय करायचंय. समटाइम्स इट यूज टू बी एट 7:30 ऑल्सो, समटाइम्स एट 9:30. Notwithstanding when this is, you have to complete your newspaper in the first half of the day. Doesn't matter. With lectures, without lectures, first half of the day मध्ये तुमचा न्यूजपेपर झाला पाहिजे. 12 नंतर न्यूजपेपर, जेवल्यानंतर जेवतानाच तो न्यूजपेपर रद्दीत टाकून यायचा. बघायचं पण नाही त्याच्याकडे दिवस. 30% वाचून झाला होऊ दे तरी ते न्यूजपेपर फेकून द्यायचं. फोर्स युअर ब्रेन टू बी फास्ट. डोंट गिव्ह युअर ब्रेन द लॅक्सिटी. अरे जेवल्यानंतर वाचताना एक न्यूज राहिली नाही. दॅट गिल्ट की नाही एक न्यूज वाचली आज, तो न्यूजपेपर डायरेक्ट फेकून द्यायचा. परत त्याच्याकडे बघायचं नाही. लाज वाटायला लागते ब्रेनला. आपल्याला स्वतःची लाज वाटते की अरे माझा पेपर नाही वाचून. टुमॉरो यू आर गोइंग टू रीड थिंग्स फास्टर. द ब्रेन इज ऑल्सो गोइंग टू कोऑपरेट. अरे करूयात चल पटवून जेवायला जायचं. सो finish your newspaper in the first half of the day. If you are not able to finish, जेवढा झालाय न्यूजपेपर तेवढाच बास. 12 वाजेपर्यंत कम्प्लिशन. माझं 50% न्यूजपेपर झालं बस. माझ्या ब्रेनची एवढीच लायकी आहे स्वतःला सांगायचं. ब्रेनला लाज वाटते अरे होत नाहीये न्यूजपेपर. टुमॉरो यू विल बी एबल टू कम्प्लीट 5% मोर, 5% मोर, 5% मोर. महिन्याभरात तुम्हाला कळेल सकाळी आरामात न्यूजपेपर कम्प्लीट होतो. बट इफ यू गिव्ह युअर ब्रेन द लॅक्सिटी, चल आज एक दिवस तू कर पूर्ण. बघा हे असाइनमेंट सारखं असतं. असाइनमेंट एक दिवस आधी पण होते. 1 महिना जरी आधी चालू केलीत ना तरी ती 1 दिवस आधीपर्यंत तशीच राहते. मग तुमचं ब्रेन 6 तास लावतो ती असाइनमेंट लिहायला, 7 तास लावतो आरामात हळूहळू. तीच असाइनमेंट अर्ध्या पाऊण तासात पण लिहून होते. जर सबमिशन असेल ना लगेच. किती मुलं मी इंजिनिअरिंग केलंय, पार्किन्सन्स लॉ, द वर्क इज गोइंग टू स्ट्रेच इट सेल्फ. जेवढं टाइम आहे मी किती मुलं बघितली माझे सिनियर्स इंजिनियर, आम्ही स्वतः पण लॅबोरेटरीच्या बाहेर बसून जर्नल पूर्ण लिहितात. जे असाइनमेंट 5-6 महिन्याचे असायचे बाहेर बसून लिहितात. आत घेऊन सबमिशन करून फाईल मोकळे होऊन जातात. न्यूजपेपरचं पण तेच करायचंय. ब्रेनला सांगायचंय 12 वाजेपर्यंतच वेळ आहे. करणार असेल तर 12 वाजेपर्यंत, नाही तर मी हा न्यूजपेपर फेकणार आहे. तो लिटरली फेकायचा जाऊ. The act of throwing it also has a big psychological impact. The very act of throwing it. झालं संपलं. क्लोजर. परत हा न्यूजपेपर आपल्याला मिळणार नाहीये 12. सो दॅट इज समथिंग दॅट यू हॅव टू डू. आता ऑप्शनलचे जोपर्यंत लेक्चर्स चालू आहेत, जे जेव्हा चालू होतील यू विल हॅव टू फोकस ऑन द लेक्चर्स. आणि मग इथे जसं आपण करतोय लेक्चर आणि रिवाइज, ऑप्शनलचं पण आपल्याला लेक्चर आणि रिवाइजच करायला लागणार आहे. But on Saturday, Sundays, the day when you don't have the optional, that is the day when you have to bring up modules. त्या आठवड्यामध्ये समजा मॉड्यूल एखाद्या दिवशी तुम्ही you are dead tired, you are not able to revise something, keep the Saturday, Sundays free for everything that you might have missed from Monday to Friday. Again, first half should always start with the newspaper. 12 वाजेपर्यंत न्यूजपेपर आहे.
12 वाजेपर्यंतच करायला पाहिजे असं काही नाहीये. 12 नंतर नाही करायचं. 12 उलटून गेले न्यूजपेपर नाही करायचं. ज्या दिवशी 12 उलटतील त्या दिवशी न्यूजपेपरला सुट्टी. डोंट हॅव टू डू इट अगेन. ओके. Then you have to manage your time between your GS and your optional. Now this will be different for every individual because some of you might not take coaching for optional. Some of you might have done optional previous year. So it has to be different. पण जरी तुमचं ऑप्शनल झालेलं असेल तरी यू हॅव टू गिव्ह युअर टाइम टू द ऑप्शनल ओनली. फर्स्ट हाफ ऑफ द डे इज गोइंग टू बी ऑप्शनल. दुपारी जेवल्यानंतर क्लास पर्यंत परत तुम्हाला 2 तास मिळतात. 2च तास मिळतात. 12 ते 4 मध्ये जरी 4 तास दिसत असतील तरी ते 4 तास नसतात, ते 2च तास असतात. या 2 तासामध्ये यू हॅव टू फिट इन युअर ऑप्शनल का सेल्फ स्टडी. फिट इन करायचंय कुठेतरी, ते 2 तासामध्ये बसवायचंय ऑप्शनलचा अभ्यास. जे सकाळी लेक्चरमध्ये झालं ऑप्शनलच्या तेच मे बी त्या 2 तासामध्ये तुम्ही रिवाइज करताय, एखादा आन्सर रायटिंग करताय, एखादा PYQ लिहिताय, एनिथिंग दॅट यू हॅव टू डू. आय एम टॉकिंग अबाउट सेल्फ स्टडी. की ज्या लोकांना सेल्फ स्टडी करायची ऑप्शनलची अपार्ट फ्रॉम द लेक्चर्स, ते या मधल्या 2 तासामध्ये करू शकतात. अगेन 4 to 6 इज गोइंग टू बी युअर सेशन. 6 वाजता सेशन संपलं तरी 7 वाजताच आपल्याला लायब्ररीमध्ये परत जायला, परत भूक लागते तासाभरात. सो खूप काय मेजर टाइम नसतो हा की तुम्ही खूप काहीतरी भारी कराल. लेक्चर रिवाइज करायचं, रात्री काही नवीन वाचायचं. हे स्ट्रगल असणार आहे. शेवटपर्यंत तुम्हाला वाटणार आहे मला सेल्फ स्टडीला वेळ नाहीये, आणि नसतोच. त्यामुळेच लेक्चर्स 100% करायचे. लेक्चर्सला सुट्टी घ्यायची नाही. लेक्चर जर तुमचे राहिलं 2 तास तुम्हाला एक्स्ट्रा कुठून तरी आणून तो अभ्यास करायला लागणार आहे. लेक्चर्सला सुट्टी घ्यायची नाही. ताप आलाय गोळी घ्यायची, लेक्चरला यायचं. लेक्चर मिस नाही करायचं. द डे यू स्टार्ट मिसिंग लेक्चर्स इट बिकम्स अ हॅबिट. मग पेंडिंग होतं, मग आपल्याला वाटतं पेंडिंग आधी कंप्लीट करतो मग लेक्चरला जातो. ते कधीच होणार नाहीये. मॉड्यूल संपेल पण तुम्ही तिथल्या तिथे राहाल. देयर इज समथिंग लक्षात घ्या. आपण असं का करतो? आपल्याला स्कूलपासून सवय असते की आपल्याला स्कूलमध्ये एखादी गोष्ट शिकवणार आहे. दे वांट टू टीच समथिंग इन स्कूल, देन यू कॅन रिपीट इट इन युअर ट्युशन्स, देन युअर पेरेंट्स विल ऑल्सो रिपीट दॅट टू यू, and you will repeat it for 5, 6, 7, 8, 9 times. Then you will say, okay, now I will go and I will give the exam. इसमें टाइम नहीं है यूपीएससी में. You have to read it 2, 3, 4 times max. Make sure कि आपको वो समझ में आ रहा है. There is no time to spend on rereading. Imagine that you have become officers. आपके सामने एक फाइल आया डिसीजन की. You cannot say, okay, आता याचे नोट्स काढतो, घरी जातो, रिवाइज करतो फाइल, याचा अभ्यास करतो 5 दिवस, परत एकदा रीडिंग करतो, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग नंतर मला कळेल फाईल मध्ये काय, मग 5th रीडिंगला मी आन्सर माझं त्याच्यावर कमेंट करेन. असं अधिकारी व्हायचं नाही. फाईल आली, फाईल वाचल्या क्षणी मला कळतंय फाईल मध्ये काय. ह्याला म्हणतात द एन्डेव्हर टू अंडरस्टँड इट इन द फर्स्ट इन्स्टन्स इटसेल्फ. आहे पहिल्या क्षणी ते समजून घ्यायचंय. पैसेच त्याचे दिले, कधी समोर आहे तुम्हाला नाही कळत आहे ना, परत सांग. मेक शुअर की यू आर अंडरस्टँडिंग मॅक्सिमम पार्ट ऑफ द सिलेबस इन क्लास इट सेल्फ, सो दॅट तुमच्या सेल्फ स्टडी मध्ये यू आर जस्ट फिलिंग इन द गॅप्स. बट इफ यू मिस आउट यू आर गोइंग टू गो बॅक. ओके, सो बेसिकली थोडासा असा टाइम टेबल आहे. असं नाही की हाच आपल्याला कन्सिस्टंटली फॉलो करणार आहे. कधी कधी तुमचं ऑप्शनल खूप मागे राहत आहे, तुम्ही आठवडाभर ऑप्शनल करणारच नाही, वेळच नाही मिळत आहे. टाइम्स तुम्ही जीएस नाही करणार, दॅट्स फाईन. जोपर्यंत तुम्ही लेक्चरला येताय, जोपर्यंत तुम्ही रोज काहीतरी अभ्यास करताय, यू आर ऑन द राईट ट्रॅक. आणि बिंग ऑन द राईट ट्रॅक इज गोइंग टू बी डिफरंट फॉर अ लॉट ऑफ पीपल. फॉर एक्झाम्पल, मी मेन्सची एकही टेस्ट सिरीज नाही लावलीच नाही. मी मेन एक्झामच्या आधी सुद्धा रिटर्नच्या जीएसचे टेस्ट लिहिलेल्या नाहीत. लिहिलंच नाही जीएस 1 to 3. बट आय हॅव गॉट ऍव्हरेज मार्क्स. जीएस 2 मध्ये 110 आहेत, तेवढेच पडलेत सगळ्यांना. जीएस 1 मध्ये थोडेसे कमी आहेत, 78. तर तसंही माझा तो वीक सब्जेक्ट होता, एन्शियंट हिस्ट्री वगैरे. जीएस 3 मध्ये ऍज युजल 88-90 पडतात. मागचे 2-3 वर्ष तेवढे पडलेले आहेत. सो सांगण्याचं तात्पर्य हे नाही की तुम्ही टेस्ट लावू नका. The reason why I'm saying this is still I felt I am on track. A lot of people might feel that
आपण हे नाही केलंय तर वी आर ऑफ ट्रॅक. सो बिंग ऑन ट्रॅक बिंग ऑफ ट्रॅक इज गोइंग टू बी डिफरंट, इज गोइंग टू साऊंड डिफरंट फॉर ऑल ऑफ यू. सो पहिले ते एम्ब्रेस करण्याला शिका. बाबा माय जर्नी इज गोइंग टू बी डिफरंट. मला फायनली काय करायचंय, त्या पेपरमध्ये बाकीच्यांपेक्षा चांगलं लिहून यायचं. दॅट हॅज टू बी द सिच्युएशन. बाकी एक्झाम 2 वर्षाची आहे, माइंडसेट 2 वर्षाचं रेडी करा. एक्झाम 1 वर्षाची नाहीये. इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला सवय नाहीये 2 वर्ष लागोपाठ अभ्यास करण्याची. आपल्याला सेमिस्टर्स मध्ये अभ्यास करण्याची सवय. 90 डेजचं टीचिंग टाइम, 2 महिने सुट्टी, 20 दिवस PL. गेट आउट ऑफ दिस माइंडसेट. 2 years कंटिन्युअसली विदाउट ब्रेक विदाउट वेकेशन अभ्यास करायचा. नशीब कधी कधी असलं वाईट असतं, रिझल्ट लागून सुद्धा अभ्यास करायला लागतो. माझ्याकडे बघा, तो वाटलेलं भारी आता जरा चिल असेल 2 महिने, पण काय, यू नेव्हर नो व्हॉट फॉर्च्यून होल्ड्स फॉर यू. सो बी रेडी फॉर इट. अदरवाइज व्हॉट हॅपन्स, आपण एक्सपेक्टेशन ठेवतो. बघा, उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा असायची, लास्ट पेपरला आपलं लक्षच नसायचं पेपरमध्ये. पेपर कधी संपतोय, घरी बॅगा भरलेल्या असायच्या, कुठेतरी जायच्या, गावी जाण्याच्या 4-5 दिवस आधीपासून तयारी चालू होते. सो आपल्या डोक्यात एक्साइटमेंट की शाळा संपू दे, घरी जायचंय. हे या प्रिपरेशन मध्ये करू नका. बाहेरच्या गोष्टींचा एक्साइटमेंट घालवा, तुम्हाला दुःखच नाही होणार. प्रिलिम झाली, आता सुट्टी. प्रिलिम्सच्या दिवशी लोक विचार करत असतात, आता गावाला जाणार, संध्याकाळचं तिकीट काढलंय. अरे नाही, तू प्रिलिम्स आधी तू कर, ते गावाला जाणं वगैरे होत राहणार आहे. सो मेक शुअर की यू आर टेमिंग दिस चाइल्डिश पार्ट ऑफ आवर ब्रेन. आणि तो असतोच, बिकॉज यू ऑलवेज लुक फॉरवर्ड टू गुड एक्सपिरियन्सेस. सो 2 वर्षांसाठी यू आर नॉट गोइंग टू हॅव एनी गुड एक्सपिरियन्सेस. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी व्हेरी ब्लँड, व्हेरी रुटीन, व्हेरी रिपिटेटिव्ह. यासाठीचं मेंटल स्ट्रेंथ स्वतःला आधीच सांगा, हे तसंच असणार आहे. आणि बी हॅपी इन इट, की हा हे असंच असणार आहे. आय एम नॉट गोइंग टू गेट टाइम, नथिंग इज गोइंग टू वर्क माय वे, बट स्टील 2 वर्ष मी अभ्यास करणार. नशीब असेल तर 2 वर्ष, 3 वर्ष, गॉड नोस किती वर्ष, नोबडी रिअली नोस किती वर्ष, पण मिनिमम 2 वर्ष कंटिन्युअस अभ्यास करण्याची तयारी ठेवा. आत्ताच स्वतःला सांगा, आलोय, मॅरेथॉन आहे, लगेच काही स्प्रिंट नाहीये. आज वाचलं, इंजिनिअरिंग स्प्रिंट, आदल्या रात्री वाचायचं, दुसऱ्या सकाळी लिहून यायचं. स्प्रिंट आहे आणि विसरून पण तेवढंच पटकन जायचं, पुढचा पेपर असतो दुसऱ्या दिवशी. सो इथे तसं नाहीये, ही मॅरेथॉन आहे. एव्हरी डे यू हॅव टू रन, एव्हरी डे यू विल रन लिटिल. कधी कधी तुम्ही बसाल, कधी कधी चालाल, कधीतरी तुमचे पाय होणार आहेत, बट काय 2 वर्ष तुम्ही थोडस तरी पुढे जा, हे लक्षात ठेवा. तुम्ही डाऊट्सच नाही. हा, डिसेंबर पर्यंत मॉडेल होईल. डिसेंबर, जानेवारी मॅक्स. त्याला आपल्याला फक्त प्रिलिम्स अभ्यास करायचा. हार्टबीट बॅट वगैरे. मी हार्टबीट करतो. सो प्रिलिम्स फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांना इम्पॉर्टंट का असतं हार्टबीट? ज्यादा डोक्याला विचार नाही करायचा काय करायचंय, एवढं वाचायचं, एवढं वाचून यायचं, हे प्रश्न करायचे, हे यायचं. बिकॉज आपण सर्वात जास्ती पॅनिक करतो शेवटच्या 4 महिन्यांमध्ये, हे वाचू का ते वाचू. गिव्ह अप ॲटिट्यूड येतो ऑटोमॅटिक. बिकॉज बघा, हे आपण इथे प्लॅन खूप मस्त केलाय, ऑप्शनल GS4 एसे. हा जेवढा प्लॅन मस्त वाटतोय ना, तेवढा हा गंडू पण शकतो. आणि हा जर तुमचा प्लॅन गणला तर तुम्हाला प्रिलिम्सवर होल हार्टेडली तुम्ही फोकसच नाही करू शकत. सो हार्टबीटचं ते एक ऍडव्हान्टेज आहे की यू डोंट गेट टाइम टू थिंक ऑल दिस बुलशिट. हे करू का, टार्गेटच पूर्ण होत नाही वाच. येस, थोडंफार नाही, बरंच राहिलेलं. हो, मार्क बघितलेस ना ऑप्शनचे 125, 124, ते सोडल्यामुळेच झाले. सो